माझा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसाच्या औचित्याने आपण दरवर्षी केक स्पर्धा ठेवत असतो आणि आमच्या या परिसरातील भगिनी सुंदर सुंदर असा केक इथे बनवून आणतात। खरं तर टिटवाळा महोत्सव समितीचा हा उपक्रम म्हणजे हे जे काही आपण स्पर्धा घेतो, जसं पाककला असेल, केक स्पर्धा असेल, इतर कुठल्याही स्पर्धा, याच्या माध्यमातून आमचं एकच उद्दिष्ट असतं की आपल्या भगिनींना ज्या परिसरात घरगुती व्यवसाय करतात किंवा करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना कुठेतरी चालना मिळावी आणि त्यांची कुठेतरी मार्केटिंग व्हावी, जाहिरात व्हावी आणि त्यांच्या हातची चव ही आम्ही तर नेहमीच घेत असतो, कारण की आम्ही आयोजक म्हणजे पाककलेला पहिले मी पाककलेला बेस्ट आहे माझ्यासाठी, दुकानच आपण संपवलेलं। त्याच्यामुळे आत्ता पण मी बघितलं तर आता 8 स्पर्धक होते। खरं तर मला वाटतं 12 नावं होती, 4 आली नाही, काय असेल कारण, पण 8 स्पर्धकांनी अतिशय जबरदस्त चव आणि सजावटीने केक बनवलेले, म्हणजे घरी पण तुम्ही एवढे चांगले केक बनवू शकता हे खरोखर सगळ्यांनी बघितलं पाहिजे। खूप चांगलं केकचं त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलेलं, चांगल्या चव होत्या, प्रत्येकाची चव वेगवेगळी होती आणि नवीन नवीन डिझाईन या मला तरी बघायला भेटल्या। या केकसाठी आमचे कल्याणचे मित्र महेश केने जे एस बेकर चे संचालक आहेत, मुख्य संचालक आहेत, ज्यांचे आतापर्यंत 35च्या वर शाखा आहेत, जो आमचा आगरी कोळी समाजाचा एक नामबिंदू आहे आणि ज्यांनी व्यावसायिक क्षेत्रात खूप मोठं नाव कमावलेलं आहे, अशा महेश केने यांच्या एस बेकरने हे स्पॉन्सर केलेले होते। त्यांचीच माणसं आलेली, त्यांचे शेफ आलेले, त्यांनी त्या केकचं सर्व प्रात्यक्षिक केलं आणि नंबर देऊन ते गेलेले आहेत। कारण की आमचे मित्र महेश केने यांच्या सौभाग्यवती आरतीताई केने यांचा देखील आज वाढदिवस असल्यामुळे तो दरवर्षी इथे राहतो आणि बायकोच्या शिव्या खातो माझ्यामुळे, परंतु आज बोलला मी शिव्या काही खाणार नाही बाबा, बायकोच्या नाही तू दिल्या तरी चालतील, म्हणून तो काय आला नाही, त्यांनी त्यांचे शेफ पाठवले। पण मी आत्ता जेव्हा फिरत होतो तेव्हा काही 2 भगिनींनी मला त्यांचे विजिटिंग कार्ड दिले, म्हणजे विचार करा त्यांच्याकडे विजिटिंग कार्ड वगैरे असतात, हे घरगुती व्यवसाय करत असतात। मला येऊन की आपल्याला रात्री कधी कधी अचानक असं वाटतं की बाबा केक खावासा, मग डेझर्टला कुठे दुकानं बंद असतात, तर त्यांच्याकडे समजा आपल्याला सांगता येईल आपण देखील ह्या ज्या भगिनी आहेत, पाककला असेल, केक स्पर्धा असेल, इतर की या घरगुती भगिनींकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे, यांच्या व्यवसायाला देखील चालना देण्याची गरज आहे आणि हा एक उपक्रम आमच्या टिटवाळा महोत्सवकडनं होत असतो आणि तो खूप चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा होत असतो, याचा मला सार्थ अभिमान आहे। आपल्या सर्व स्पर्धकांचं मी आयोजक म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो की आपण या स्पर्धेत सहभाग घेतला। हार जीत होत असते, प्रथम द्वितीय तृतीय हे 3च बक्षिसं काढायची आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका, तुमची कला तुमचं प्रात्यक्षिक हे लोकांपर्यंत पोहोचलं एवढं लक्षात ठेवा आणि पुढे अजून काही त्याच्यात करता येईल सुधारणा, हे बघा। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर लगेचच आपण केक स्पर्धेच्या निकालाकडे वळणार आहोत, तर मी भाऊ नेहमीप्रमाणे आपण सर्व स्पर्धकांना आपण सहभागी झाल्याबद्दल त्यांना सन्मान सर्टिफिकेट द्यायचं आहे। सर्टिफिकेट आधी प्रमाणपत्र आपण सर्व स्पर्धकांना देणार आहोत, सहभाग प्रमाणपत्र। शिवानीताई, बर, ते केक कॉम्पिटिशनचे प्रमाणपत्र होते। टिटवाळा महोत्सव त्यांचे आमच्याकडून प्रत्येकाला सन्मान चिन्ह, ब्लूटूथ आणि एक प्रमाणपत्र सर्व सहभागी स्पर्धकांना आपण या ठिकाणी मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत नीताताई देशेकर यांच्या हस्ते।
आणि प्रत्येक स्पर्धकाला मात्र मानाची सन्मानाची सदिच्छापूर्वक भेट वस्तू म्हणजेच ब्लूटूथ जे तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि आवडेल सुद्धा अशी भेट वस्तू नीताताई देशेकरांच्या माध्यमातून